प्रमाणे त्यांना मागे खाद्य कसं द्यायचे, शेवटी काही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की कुत्र्यासंबंधी काय काय करायला हवं आहेत आणि त्या गाईडलाईन प्रमाणे महापालिका आता कार्य करत आहे. या ठिकाणी जे ठेके दिलेले आहेत त्यांच्याकडे जी सुविधा असायला पाहिजे ती नाहीये. वसईचा माणूस सांगतो, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगतो विरारवाल्यांना कॉन्टॅक्ट करा, विरारवाले सांगतात वसईवाल्यांना कॉन्टॅक्ट करतात, एकमेकावर चालढकल करतात. अशांवर काय कारवाई करणार? बघा, हा कशाबद्दलचा विषय आहे तुमचा नक्की? हा जो विषय आहे जे जखमी कुत्रे आहेत त्यांच्या संदर्भात, कुत्र्यांसंबंधीचा जो विषय आहे, जखमी कुत्रे आहेत त्यांना घेऊन जाणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं, या सगळ्यासाठी एजन्सी नेमलेली आहे. आणि तिकडे प्राणीमित्र आहेत, त्यांना मुभा दिलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास ते जाऊन तिकडे निरीक्षण करू शकतात. तिकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा काही तक्रारी आपल्या असतील तर महापालिकेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी. आज MMRDची बैठक झाली, त्या बैठकीत नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झाली आणि काय? आज MMRDचा आम्ही पाठपुरावा चालू केलेला आहे की आपले रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, त्याच्यानंतर रोड ओव्हरब्रिज आहेत, जंक्शनवर ब्रिज करायचे आहेत, हायवेपासून शहराकडे येणारे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, यासंबंधी आम्ही सर्वे करण्यापासून सगळ्या गोष्टी MMRDला सहकार्य करत आहोत. त्याच्यात काही गोष्टींची पूर्तता करत आहोत. जिकडे जिकडे जमिनींचा प्रश्न आहे त्या जमीन मालकांशी बोलून त्यांच्या एनओसी घेऊन आम्ही जमा करतोय, कारण शेवटी त्या गोष्टी होणं गरजेचे आहेत. आणि त्याप्रमाणे वेगवेगळे विषय MMRDकडे जे होते ते माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलेलं आहे का तत्काळ कसे करता येतील, त्यासाठी त्यांचा देखील पाठपुरावा चालू आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर गेले 3 दिवस त्यांच्याशी सतत संपर्कात असून त्या अनुषंगाने त्यांचे काही प्रतिनिधी काल परवा आले होते आणि त्यांची लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा झाली होती. आज आम्ही प्रत्यक्ष तिकडे गेलो. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यावरनं MMRDमध्ये त्यासंबंधी चर्चा केलेली आहे. सतत त्याचा पाठपुरावा आम्ही रेग्युलर डे टू डे बेसवर चालू आहे आणि ज्या ज्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी महापालिका तर झालीच, परंतु खाजगी लेवलवर लोकनेते हितेंद्र ठाकूर हे सक्रिय झालेले आहेत. पावसाळा जवळ आलेला आहे, नालेसफाई अजून देखील बाकी आहे असं बोललं जाते, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? पावसाळा जवळ आलेला आहे, नालेसफाई मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. यापुढे फक्त पावसाळ्यापुरता नाही तर 12ही महिने नालेसफाई कशी राहील यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही स्वतः वैयक्तिक त्यामध्ये फिरलेलो आहोत, आयुक्त साहेब फिरलेले आहेत आणि याही पुढे आम्ही आता महापालिका मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की याही पुढे आम्ही सर्व सदस्य एकत्र म्हणून सर्व पक्षाचे ज्या ज्या विभागामध्ये असेल त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आयुक्त साहेब आणि आम्ही सर्वच त्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत. धन्यवाद.